सध्या गलेन बॅरे सिंड्रोम खूप चर्चेत आहे आणि मेडिकोजला त्याच्याबद्दल काही गोष्टी माहीत पाहिजेत. तर पहिली त्याची डेफिनेशन, गलेन बॅरे सिंड्रोम इज अन ॲक्यूट आहे, फ्रिक्वेंटली सिव्हिअर आहे अँड फुलमिनंट पॉलीरॅडिक्युलो न्यूरोपॅथी. आपल्याला माहिती आहे पेरिफेरल नर्व्स अफेक्ट होतात अँड दॅट इज ॲटोइम्युन नेचर. आता हे ॲटोइम्युन नेचर काय हे पण बघणं गरजेचं आहे. जर तुम्ही ह्याची पॅथोजेनेसिस बघितली तर ह्याच्या पॅथोजेनेसिसमध्ये मॉलिक्युलर मिमिक्री आहे. तर जो कॅम्पेलोबॅक्टर जेजुनी बॅक्टेरिया ना त्याच्यावर जे अँटीजन प्रेझेंट असते तेच अँटीजन आपल्या नर्व सेल्सवर प्रेझेंट असते. मग आता कॅम्पेलोबॅक्टर जेजुनचं इन्फेक्शन झालं तर त्याच्या अगेन्स्ट IgG अँटीबॉडीज तयार होतात. आणि तुम्ही तर खाली बघितलं हे आपले नर्व सेल आहे, तर जे अँटीबॉडीज तयार झालेले आहेत कॅम्पेलोबॅक्टर जेजुनच्या अगेन्स्ट आहे तर तेच अँटीजन इथं पण प्रेझेंट आहे. मग इथं पण सेम अँटीजन असल्यामुळे त्या अँटीबॉडीज ह्या न्यूरॉनला पण अफेक्ट करतात आणि मग डिमायलिनेशन होतं आहे न्यूरॉन्सचं आणि त्यामुळे पेरिफेरल नर्व विकनेस येते. बेसिक गोष्ट आहे, नर्वचं डिमायलेशन झालं तर आपोआप मसलमध्ये विकनेस येणार आणि पहिल्यांदा पायात हातात वगैरे करत करत रिस्पिरेटरी मसल्समध्ये पण विकनेस येणार. रिस्पिरेटरी मसलमध्ये पॅरालिसिस आलं तर श्वास न घेण्यामुळे डेथ होऊ शकते. ठीक आहे, आपण त्याला व्हेंटिलेटरवर ठेवू, पण व्हेंटिलेटरवर ठेवून पण वेगवेगळे कॉम्प्लिकेशन होऊ शकतात. कधी कधी व्हेंटिलेटर असोसिएटेड न्यूमोनिया होती. मोस्ट प्रोबेबली डेथ कशामुळे होती तर रिस्पिरेटरी मसलचं पॅरालिसिस झाल्यामुळे डेथ होती.